गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे चांगलेच असतात. तर आज आहे गुरुवार. मी चालले आहे ऑफिसला. काल मी नव्हती गेली कारण का तब्येत थोडीशी डाऊन होती. आज पण थोडंसं बरं नाही वाटत आहे. डोकं खूप दुखतं आहे आणि असं चक्कर आल्यासारखं होतं आहे. बट आज परत सुट्टी घेतली तर प्रॉब्लेम होईल म्हणून मी निघाली आहे ऑफिसला. ओके. आणि काल जास्त आराम पण केला पण रिधानने खूप त्रास दिला. त्याची एक्झाम चालू आहे आणि प्लस ना त्याला तर त्याचा ताप उतरत नाही आहे जास्त करून. प्रॉब्लेम हा होता की ताप जातो आहे, परत 2 दिवसांनी येतो आहे, परत जातो आहे, परत हा मागचा आठवडा त्याचा असाच गेला आहे. तर आज त्याला ब्लड टेस्ट करायला पाठवलं आहे. बघूया आता काय रिपोर्ट येत आहेत ते. मला माहिती तुम्ही म्हणत असाल ही रिधाना बोलते आहे पण त्यांना जास्त घेत नाही व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की लहान मुलांना लवकर नजर लागते म्हणून मी अवॉइड करते की त्यांना जास्त त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ जास्त न घेता मी माझं कॉन्टेंट आणि माझ्या कामाचं कॉन्टेंट तुम्हाला देईन. ते माझ्या लाईफचा पार्ट आहे. पण लहान मुलांना जास्तीत जास्त कॅमेऱ्यासमोर आणणं हे मला पण काही बरोबर वाटत नाही आणि म्हणून मी त्यांच्या सोशल मीडियावरती पण जास्त काही फोटो टाकत नाही. खूप कमी फोटो असतात त्यांचे. मला वाटतं ह्या 6 वर्षात माझ्या इन्स्टा आय डीवरती राहते 15-20 फोटो असतील, जास्त नसतील. तर हां, मी तुम्हाला पण सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांचे लहान मुलांचे जास्त फोटो अपलोड करू नका. चांगलं नसतं ते. लहान मुलांना नजर लागते, तब्येत खराब होते. कारण का प्रत्येकाची नजर चांगली असते, आपण असं नाही म्हणू शकत, राईट. तर ही जर्नी मी माझ्या स्वतःसाठी सुरू केली होती. बघायचं होतं मी एखाद्या गोष्टीमध्ये किती कन्सिस्टंट राहू शकते. पण हे स्टार्ट केल्यानंतर थोड्या दिवसांनी कळालं ज्या लोकांना मी ओळखते ते लोक माझ्याच मागे माझी मिमिक्री करतात. आय डोंट नो की त्यांना हे सगळं करून काय भेटतं. बट ठीक आहे, प्रत्येकाचा जो तो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो आणि प्रत्येकाची पात्रता तेवढी असते. त्यामुळे आपण दुसऱ्यांना खाली खेचण्यापेक्षा आपण वरती ते जावं हे लोक बघत नाही आहेत. खरंच मला कळत नाही कशी लोक असतात. अरे तुम्हाला नाही करायची एखादी गोष्ट नका करू ना, जे करते त्याला का खाली खेचताय तुम्ही. आणि माझी मिमिक करून तुम्ही हसताय ना, चांगलं आहे हसा, पण आयुष्यात तुम्ही तिथेच राहणार आहेत. कळलं? दुसऱ्यांबद्दल हसून त्यांचं हसू करून तुम्हाला काही नाही भेटणार आहे आयुष्यात. तुम्ही आयुष्यातच राहणार, तुमची प्रगती नाही होणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांना हसण्यापेक्षा ना आपण आपल्यामध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो ना, हे जर जास्त बघितलं ना तर खरंच आयुष्यात तुम्हाला काहीतरी भेटेल. काहीतरी स्वतःला सिद्ध करा. आयुष्यभर त्याच जागेवरती नका राहू. तुम्ही माणसांनी का रागवते? मी रागवत नाही आहे. ज्या गोष्टी मला वाटतात त्या मी स्पष्टपणे बोलते, मी रागवत नाही. कारण का राग पण अशा व्यक्तींवरती व्यक्त करतो जे आपल्या आयुष्यात इम्पॉर्टंट असतात. पण जे लोक नाही इम्पॉर्टंट त्यांच्यावरती मी म्हणते आपला राग पण का व्यक्त करावा. ठीक आहे. हाय पीपल, कसे आहात? जस्ट निघाली ऑफिसमधनं. 8:30 वाजलेत. आज मला खूप उशीर झाला आहे. इतका वैताग आला आहे मला, काय सांगू मी. आणि इथे खूप छान मांजरीची पिल्लं आहेत. पण माहीत नाही का मला ना जास्त करून डॉग्स आवडतात. मांजरींची पिल्लं क्यूट असतात बिचारे, एवढे लहान लहान आहेत, काही कळत नाही त्यांना. पण हो, मला आवडतात डॉग्स. छान असतात यार, खूप क्यूट असतात. आणि ना काय आता ते मी ना डॉग्सला खूप लॉयलच झालं पाहिलं, त्यामुळे माहीत नाही का पण मला डॉग्स जरा जास्तच आवडतात. आणि हां, आणि माझं एक मत आहे की तुम्ही बाहेरून अशा महागड्या ब्रीड्स आणण्यापेक्षा किंवा अशा महागडे डॉग्स विकत आणण्यापेक्षा तुम्ही आपल्या रस्त्यातल्या डॉग्सला बिस्किटं खायला द्या, त्यांना खायला द्या. पण प्लीज डॉग्स विकत घेण्याच्या ऐवजी तुम्ही स्ट्रीट डॉग्सला अडॉप्ट करा. मी अडकले आहे ट्रॅफिकमध्ये. इकडे साकी नाक्याला एवढं ट्रॅफिक आहे सफेद पूलच्या इथे की विचारायला नको. आणि मी आहे शेअरिंग रिक्षामध्ये. इतकं ट्रॅफिक ना, आता काय सांगू. ऑलरेडी मला उशीर झाला आहे त्यात ट्रॅफिक. म्हणजे जेव्हा आपल्याला कुठे एखाद्या जागेवरती जायचं असतं डेस्परेटली आणि आपण नाही पोचू शकत, मला लवकर घरी जायचं होतं पण नाही पोचू शकत, काय करू शकते मी. आणि आहेत काही लोक ज्यांना कळत नाही एवढ्यानी बोलावं ते. पण ठीक आहे, काही बोलू शकत नाही तुम्ही, कारण का तुम्ही हिअरिंग एक्झाममध्ये आहात. तुम्हाला तिथं तोंड गप्पा ठेवूनच काम करावं लागतं. ओके, सो सी यू सून. तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे. ही म्हणजे लोकांना निघायला लागतं कसं, वेळेत का नाही निघत ही लोक? काय एवढं असं ट्रॅफिक करतात रस्त्याने. आणि त्यातल्या त्यात हे 4 व्हीलरवाले माहीत नाही स्वतःला काय शाणे समजतात, एवढं ट्रॅफिक करून ठेवतात. कुठून पण गाडी घुसवतात. बिचारा आम्ही रिक्षावाल्यांनी कसं जायचं आम्ही, सांगा तुम्ही.
तर मी तुम्हाला म्हटलं तर आज मी ऑफिसला गेले, काल सुट्टी घेतली होती. तर मला माझ्या काही कॉलिग्सनी सांगितलं की ऑफिसमध्ये एक अशी कॉलिग आहे, असा कॉलिग आहे, म्हणजे मी नाव नाही घेणार आहे त्या व्यक्तीचं, पण त्या व्यक्तीने माझी मिमिक केली की मी असे व्हिडिओ बनवते, हाय गाय घ्यायचं करून. आणि मला माहीत नाही त्या व्यक्तीला असं दुसऱ्यांना उकसवायला काय मजा येते, म्हणजे दुसऱ्यांची मस्करी उडवायला काय मजा येते. म्हणजे तू आयुष्यात तुझं काहीतरी कर रे बाबा. माहिती आहे तू जॉब करतोस, पण त्याच्याबरोबर तू तुझ्या लाईक बाकीच्या हॉबीज पण बघ. लोक दुसरे करतायत म्हणून त्यांना पाय खेचण्यापेक्षा आपण आपलं काहीतरी कर्तृत्व निर्माण करावं, हे माझं मत आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण आपल्या याच्यामध्ये किती मोठं होऊ शकतो हे बघावं. माझी मस्करी करून जर तुला आनंद भेटायचा असेल तर मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तू तुझ्या आयुष्यात पुढे जा आणि खरंच काहीतरी व्हॅल्युएबल कर. माझी मस्करी करून तू मला क्रेडिट देतोय, सगळ्यांना दाखवतोय की तू माझी मस्करी करून तुझा दिवस घालवतोयस, म्हणजे तू तुझं आयुष्य अशा गोष्टींसाठी खर्च करतोय जिथे फक्त तू दुसऱ्यांची मस्करी करू शकतो, तू स्वतःबद्दल इम्प्रूव्ह नाही करू शकत. आणि हेच उद्या जर तुझ्याबरोबर झालं तर तुला किती हर्ट होईल, तुला काय होईल ते तू बघ पहिलं. आणि अजून एक, मला काही फरक नाही पडत, कारण का लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हा विचार मी कधी केलाच नाही आणि करणार पण नाही. कारण का ते काम माझं नाही आहे, ते लोकांचं काम आहे आणि त्यांचं काम वाढून घेण्यात मला काही रस नाही आहे. मी माझं काम करणार आहे आणि करत राहणार आहे. त्यामुळे तू कितीही माझी मिमिक केली तरी मला काही फरक नाही पडणार आहे. तू कर, अजून कर. तुझ्या आयुष्यात तेवढंच एक एंटरटेनमेंट असेल तर मला काही फरक नाही पडत आहे. ठीक आहे.